अनुषंगाने त्याने मेकअप कधी करूच नाही, सावळा आहेच ना. आता मी सावळा आहे का नाही, मी पावडर मध्ये जरी झोपलो तो गोरा होणारच नाही ना. मग मी पावडर लावण्याचा मूर्खपणा कधी करूच नाही. त्याच्याऐवजी चांगलं खावं आणि 2 दिवस जगावं. त्याला काय गरज काय पडली? नॅचरॅलिटी इज द नैसर्गिकता. नैसर्गिकता एक वाक्य सांगा. चैत्र महिना लागलाय, वसंत ऋतू आलाय, आता आंब्याला बहर येणारच. तुम्ही काही करा नाही तर करू नका. किंवा झाडाला पाणी फुटणार, 13व्या अध्यायात ओवी आहे. वसंताचे रिझवणे, झाडाचे सांजेपणे. वसंत ऋतू आलाय, आता आंब्याला बहर येणार. चिंता करायची नाही. आता तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचे कीर्तन आणि अभंगाला सुरुवात. आता करण लावून दिला. तुम्हाला कुठे थोडं समजायला खिचकटे, पण कुठे अभंगच कुठे. आता देवी कोण हे सांगावं लागेल मला तुम्हाला. देवी कोण, तिचे नवरात्र किती, ते का करायचं, आणि मग तुम्हाला कुटुंबामध्ये नेऊन घालतो. पहिल्यांदा आजच्या कीर्तनात एकच ध्यानात ठेवायचं, चिंता करण्याचं काही कारण नाही. देव ठेवील तसं राहावं आणि प्रारब्धात असेल तेवढं भोगावं. प्रत्येकाच्या प्रारब्धात जेवढं आहे तेवढं भोगावं. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आज श्रीमान आदरणीय खासदार राजेंद्र विचारे साहेब यांनी आयोजित केलेल्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं संयोजन, गायक वादक कुणीजन मंडप सिस्टीमवाले, माईक सिस्टीमवाले, विचारे साहेबांवर देवीची कृपा हो आणि आहेच. त्यांना शुभेच्छा देताना आपण एकच सांगू, एक राजकीय क्षेत्रातला माणूस एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम करीत असेल तर 2019ला सुद्धा त्यांच्यावर देवीची कृपा होणार. हो ना. कारण महाराज एक वाक्य निघाय का, एक वाक्य सांगत होतं तुम्हाला. वाक्य मरेपर्यंत पाठ करा. ते इंदुरीकडचं वाक्य आहे. कोणतीही व्यक्ती मोठी होत असताना, कोणतीही व्यक्ती मोठी होत असताना त्याला 3 गोष्टी लागत असतात. 1, त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत. आणि 3, कुणाची तरी कृपा पाहिजे. फायनल करून घ्या बरं का वाक्य. त्याला पहिली गोष्ट काय पाहिजे? प्रारब्ध पाहिजे. पहिली गोष्ट प्रारब्ध पाहिजे. तुम्ही मानात हो, पण त्याला काय पाहिजे? काही माणसं इंटरव्ह्यूला पहिल्या कचेरीतच सिलेक्ट झाले, काही रिटायर झाले, सिलेक्ट नाही झाले. आता लय बारीक आहे का बरं का, हे ज्याचं त्याचं काय. आता उलट आहे का, प्रारब्ध जरी असेल त्याला प्रयत्नही पाहिजे. प्रयत्न नसतील तर प्रारब्ध काय करेल तुमचं. आता उलट सांगा, प्रारब्धही आहे, प्रयत्नही आहे, पण कुणाची जर कृपा नसेल तर तुम्ही मोठे होऊ शकत नाही. राजन विचारे साहेबांच्या बाबतीत मध्ये ह्या 3 गोष्टी आहेत. त्या व्यक्तीचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. आणि 3, देवीची त्यांच्यावर कृपा आहे. असं कोणी उठायचं माया पोराला पप्पा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. बापाची पेंड आहे का? कोणी उठायचं माया पोराला पप्पा शिकवा. इथं पप्पाचं याडं निघलं, तुझं कोणी शिकितो. असं नाही चालत भाऊ. असं कोणी उठायचं काय करायचं नाही. एक वाक्य समी माना नाही तर नका मानू महाराज. या गोष्टी प्रारब्धातच असाव्या लागतात. तुमचं मत काय? नाही प्रारब्ध. काही मुलींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले, पण तिला असा नवरा मिळाला, कमरेला कपटाच्या चाव्या आल्या. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या, पण तिला असा नवरा मिळाला, तिला वाटतं अंधारच पडू नये. अंधार पडला, औलाद आली, हातात काळी पिशी, 2-4 कुत्रे त्याच्या मागे, कपून लगे मागून फाटेला खिळ्याची चेती, कपून लगे फडून लगे. मग ही कोण शिवी? तिला वाटतं अंधारच पडू नये अशी प्रिय. आणि टारुण्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज, मार खायला निवारले हो. किती हाना तिला काही वाटत नाही. ती उलटी म्हणते मा पप्याचा बाप म्हणजे पांडुरंग आहे. आता करंट लावून दिला तुम्हाला अभंगाचा. म्हणून 2018च्या
विचारे साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना परमेश्वर उदंडायुष्य देव. विचारे साहेबांना देवी मातेची कृपा हो आणि तुमचे माझे प्रेमाचे संबंध चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि कुठ प्रश्नाला सुरुवात. काही शंका? बोलत जायचा. आता ही जी बाई आहे हे जरा नंगाट गिरायकी, यांचं घरच वेगळं आहे. बात फिरायला पोरा, बात फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बात फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदरावर, बायको फिरायला वाघाव. आता ही बाई कशावर फिरते? पुरुष मंडळी वाघावर. हिचा नवरा कशावर फिरतो? नंदीवर. आणि तिचा पोऱ्या कशावर फिरतो? उंदरावर. बरोबर आहे. मग हिचा नवरा कशावर फिरतो? बैलावर. बरोबर आहे. बैल कोणला वाघ कोणला खातो? वाघ कोणला खातो? बैलाला. मग कसाही बैल असू द्या, वाघा पुढे शांत. अशी कितीतरी बैल आहेत. लुंगी लावून नळाव पाणी भरिता रे, लुंगी लावून नळाव पाणी भरिता. वाघ मालिका पाहतो. अशी कितीतरी नंदी आहेत. नंदी नंदी नंदी. चला. आणि ही बाई कोण? अनादी निर्गुण प्रगटली भवानी. अनादी निर्गुण प्रगटली भवानी. भगवान शंकराची पत्नी आहे. कोण? पार्वती. गणपती बाप्पाची आई आहे, कार्तिक स्वामीची आई आहे, राजा दक्षाची मुलगी आहे. आणि ही तयार कशी झाली नीट आहे का? हे जरा खटाळ घर आहे. हिचं नवरा लय नंगाट, अंगाला भस्म, गळ्यात साप. नवरा म्हणजे सोपा नाही तिचा. कोण येतो? पण महिला मंडळासाठी एक वाक्य लिहून ठेवा. देवी पार्वतीनं असा वनवार उघडून घेतला होता, मी कोणताही अवतार घेऊ माझा नवरा शंकरच असेल. हे खटाळ काम होतं जरा. आणि हिचं काय झालं? ही बाई कशी तयार झाली एका मिनिटात सांगतो. शंकराची मिली बायको. पूर्वीला बायका करायची लोक करायचे म्हणजे मिळतही होत्या. आता बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणे. आता ज्यांचे लग्न राहिले तुम्ही जवळजवळ राहिले तुम्ही आता तो नादच सोडून द्या. तुम्ही आता असंच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा. मुलीच्या बापापुढं 3 प्रश्न आहेत सध्या. हे मुलीच्या बापापुढं 3 प्रश्न आहेत. एक तर सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही. ते 90 थांबतंय नसतं. ते टाईट पाहतं माणसाचं कधी, त्याला सरळ दिसत नाही. आता मुलीच्या बापापुढं 3 प्रश्न आहेत. नोकरी आहे, बोल जा. शेती नाही. शेती आहे, नोकरी नाही. दोन्ही आहे, ते कार्ट सुईचं नाही. आणि मुलाच्या बापापुढे एकच प्रश्न आहे, कुणाची का मिळालं? मिळणं गरजेचं आहे. तिला पहिले 2 मुलं आहे, मांडीव घेऊ. पण आता त्याला विलास नाही. बायको महाराज पटणार नाही तुम्हाला. 100 मुलं जर एकत्र केले, 100 मुलं जर एकत्र केले तर 30 मुलं 35च्या पुढचे आहेत. 15च राहिले मरायला.
आणि 10 मुलं 40च्या पुढचे, रेंज गेली त्याची, व्हायरस आला त्याला. 42 पोरी पाहिल्या, एका पोरीनं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्याने पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला, मला पाहायला आलता. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करते. मामाच तुमचा पांडुरंग. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू, तुझ्या मामाला आहे का? नाही. तू झाला को असं आहे. तुझ्या मामाला आहे का रे? लहान. किती आहेत? एकच आहे का? आणि तुला भाऊ किती आहे? एकटाच आहे का तू? कल्याण. तुझ्या मामाला नाही? 3 आहे. 3. आणि तुला भाऊ किती आहेत? भाऊ नाही. हाती कल्याण. अवघड का? हा, तुझ्या मामाला 2. बरं. तुझ्या रे का मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडतोय आता का? खरं सांगा, आता महिला पुरुष मी तुमच्या मुलासारखा आहे. हे कीर्तन विनोद आहे, विनोद आहे, टाइमपास आहे. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल महाराज. हे वाक्य सत्तेचे. बायको नाही, शंकराची मेली बायको. इथं होतो आपण बरं का. ही बाई तयार करायची आता आपल्याला पटकन. शंकराची मेली बायको, तर ते घरी काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही काय नाही, शोक संदेश नाही, शोक सभा नाही. अहो याकडे भजनच सुरू केलं रामाचं. भजन करी बोलत जा, भजन करी. आगडी भजनात कुठला ना कोण? शंकर. कोणाचं भजन करायचं? रामाचं. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. गडी गुंतला भजनात, आणि याच्याकडे खातं कोणतं आहे? माणसं मारण्याच्या फॅक्टरीचा डायरेक्टर. माणसंच मरानं, खालून माल वर जाईना. वर लई कुटाने बाजगडी आहे. इंद्र चंद्र वर लई लफडेत महाराज. आता वरचे लफडे तुम्हाला मी सांगितले असते, पण अजून मी घेऊन नाही. तरी तुम्हाला 2-3 लफडे सांगतो. इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला सारा. वरच्या देवाने मिटिंग घेतली, खालून माणसं वर येई नका. एक जण म्हणला, वो येणार नाही माणसं वर. का? हा गडी करतोय भजन. कोण? शंकर. शंकर भजनात गुंतल्यामुळे माणसं मरू शकत नाही. मग यांनी डोकं लावलं. पहिल्यापासून डोके बाजूत माणसं. यांनी असं ठरवलं, शंकराला बायको करून द्यायची. भजन पण हे पराक्रम आज नाही तयार झाले. हे लोक मेले नाहीत अजून, हे फक्त आडनाव बदलून जन्माला आले, नाही तर टोळी तीच. हे म्हणले बा शंकर भजन करतोय, बायको आपण त्याला करून देऊ बरं का, पण उठवायला कोण जाईल? पण जो गेला तो अजून गावात. एक ब्रह्मदेव विष्णू गेले ना, असं शंकराला हलवलं. बोला म्हणजे आपले काय म्हणणं नाही. यांच्या संग आलो मग तुम्ही उघड्या डोळे ना, आमचा होता कार्यक्रम. यांनी सांगितलं आमची इच्छा आहे तुम्ही बायको करा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? नवरदेव का पायाजवळ काय का, अंगाला भस्म, गळ्यात साप, राहायला नदीवर, फिरायला नदीवर. तो का आपला नवरदेव आहे का? बुट दुसऱ्याची, कपडे दुसऱ्याची. मग भाड्याच्या गाडीत येणार. शंकर म्हणले बा मी लग्नाला तयार आहे, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? हे म्हणले जबाबदारी आमची, तुम्ही भेटता हवा. म्हणजे नवरी पाहू, पाहायचं ठरलं नवरी. आता बसणारी माणसं नाही का बरं, बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्यात. एक, नाकाला फार किंमत आहे. आता मी सावळा आहे, पण नाक नाही. तो बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला. नथ घालायची कशी?
त्याने दामन तापवला, दामन. बायको सावली असावी, स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. आणि पुरुष मंडळीला सांगून जातो, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेलो, घरी गेलो, घरी गेलो. सुरुवात केली म्हणलं पाप्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. आता लय बारीक आहे. शंकर नवरदेव झाले. चला माग शंकर नवरदेव झाले, लग्न मंडपात आले. पण महिला मंडळ वर वळायची वेळ आली. वर कोण वळली तर नवरीची आत्या. आत्या पाण्याचं टीप घेऊन आली, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काही माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गांधात बोट बुडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुलगं बाहेर काढलं. नवरीची मावळण जाग्यावर मी. तिला नव्या लुगड्याची गरजच पडली नाही. म्हणून वर वावळीचं लुगडं कधी लग्नात. शंकर नवरदेव झाले, पार्वती नागले. शंकर नवरदेव झाले, लग्न मंडपात आले आणि सगळं वराड नाचायचं. वराड. शंकर म्हणले बाबा भूतांना नाचायला सगळी भूत. शंकराच्या लग्नात नाचायला पण सगळी भूत. मग शंकर भूतांना म्हणला तुम्ही मागे जावं, माझ्यावर तांदूळ टाकायला कोणी जगलं पाहिजे ना. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा. मग शंकराने वरदान दिलं भूतांना, तुम्ही आंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाही. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आहे. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. जी लग्नात नाचताना ती भूत आहे. पण काही माणसं असे नाचतात पा, हे कॅबिन मधून पडलेलं भूत. चला शंकर नवरदेव झाले, महिला मंडळ बापाच्या यज्ञ झाला. बापाच्या घरी यज्ञ मांडला. यज्ञामध्ये अग्नीने उडी, यज्ञामध्ये पार्वतीला अग्नीत उडी टाकली. भगवान शंकराला राग आला. भगवान शंकर आले, पार्वतीचं शरीर उचललं आणि पार्वतीच्या शरीराचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठं. त्यातली 3.5 महाराष्ट्रात, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर, गण, आरती, सरळ, सप्तशृंगी, वणी. आणि ह्या देवीचे नवरात्र आहेत महिला मंडळ वर्षात 2. एक नवरात्र वर्षभरात तसे 3 आहे. एक राम नवरात्र, 2 कृष्ण नवरात्र आणि 3 देवी नवरात्र. राम नवरात्र चैत्र शुद्ध 1 ते चैत्र शुद्ध 9. कृष्ण नवरात्र अश्विन मध्ये 1 ते आपलं श्रावण मध्ये 1 ते श्रावण मध्ये 8. आणि देवी नवरात्र अश्विन मध्ये 1 शुद्ध 1 ते अश्विन शुद्ध 10. एक नवरात्र 9 दिवसाचं आहे, एक नवरात्र 8 दिवसाचं आहे आणि एक नवरात्र 10 दिवसाचं आहे. 10व्या दिवशी येतो तो दसरा, 9व्या दिवशी येते ती रामनवमी आणि 8व्या दिवशी येते ती कृष्णाष्टमी. काही शंका नाही. माता आपल्याला त्याच्यातली आतली देवी सापडायची आहे. इथे 10 मिनिटात सापडून देतो तुम्हाला. माझं हे 3रं आहे सकाळपासून. मी एक नाही करीत कधी, हलक्या हाती 3 रोज. जवळ सापडलं तर 4थं गाडी. आता जर कुठं असतं तर धरलंच असतं 4थं. ही फक्त विनोद नाही, ही काळाची गरज आहे. आज या बिचाऱ्यांनी तुम्ही एक आदर्श घ्या महाराज. जाऊ द्या, पण समाजासाठी काहीतरी करावं म्हणून या माणसाची एवढं मोठं नियोजन करण्याची किती मोठी ताकद असते. आणि ही देवी ते विचारे साहेबांकडून करून घेते. आपल्याला एक मुलीचं लग्न करायचं तर 6 महिने आपण पत्रिका छापा, TTP छापा. कशी छापावा, नाव काय छापावं, संयोजक कोण, कार्यवाह कोण, व्यवस्थापक कोण. हो. आणि अर्थ न कळता नोकरीवरून नवरा घरी आला आणि येताना गाडीवर आला, मोटरसायकलवर. पण आल्याची गोंद बांधून आणली त्यांना. आलं 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 आदरक म्हणतात ना तुम्ही त्याला. ते आलं आणि बायको नवऱ्याला म्हणजे तुम्ही गोंद भर आला आणलं, तुमच्या डोक्यात काही फरक झाला का काय.
तो म्हणला बावळटपणा करू नको, गोंड धरू लाग, मोकळेपणा करू नको, माझ्या डोक्याला टेन्शन आलंय बसलंय. ती म्हणली पण तुम्ही एवढं गोंड भर 50 किलो आणलंच कशाला? ती म्हणली तो म्हणला तुझ्या भावाचं लग्न आहे. ती म्हणली लग्नाला एवढं 50 किलो आलं कशाला? तो म्हणला मूर्खपणा करू नको, पत्रिका नीट वाचायची आहे. लग्नाला आलं पाहिजे. तसं इलावाली पोरं काही सहीची नसतात. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला 52 गावांची नावं सांग. ते कार्ट म्हणलं 40 गावं बारामती. 52 हे काही सहीची नाही. एक पोरगा रस्त्याला उभं होतात, म्हैस चरत होती म्हैस. त्याला का माणसाला विचारलं म्हैस दूध देते का रे? तो म्हणला देत नाही, काढावं लागत. हा एक पोरगा पळताना आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग? ती म्हणली काय करीन? नेलं तर थोबाड फोडीन. आता म्हणला चाल बाहेर, आताच पप्पानी 2-4 फुलं तोडली. माझं कीर्तन ऐकून गेलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. बधीर होतो तो बधीर, आणि एकटाच हसतो घरी गेलं. आणि त्याला 6 महिने अटॅकन बीपी येत नाही. कारण डॉक्टरकडे जायचं नाही. हिला नाही पोरं लई विचित्र. एक पोरग शाळेतले बडबड करत होते, त्याला गुरुजीने सांगितलं ओठ कोणा झाला तो एका वाटतं म्हणलं कोणाचा असं काय घ्या नाही. गुरुजी त्याला म्हणले तो जन्मदिवस काय आहे? ते कार्ट म्हणलं गुरुवार. आणि ते कार्ट म्हणून गुरुजीला म्हणलं तुमचा. गुरुजी म्हणले रविवार. तर म्हणलं खोटं बोला त्या काय रविवारी सुट्टी राहते. हो मस्त बनायचा. आणि एक वाटतं सांगा थोडे दिवस आहे पण आनंदाने घालवा. काय देवी तयार झाली, नवरात्र तयार झालं. आता ही झाली बाहेरची देवी, आता आपल्याला करायची आतली देवी. आता आतली देवी बनवून दाखवते. ही झाली ही तुळजापूरची, कोल्हापूरची. महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले. देवी अशी विचित्र आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. भक्त येईल का हलकटे तिथं सोडून कोणतं ऐकत नाही. चला ती देवी सोडून द्या. आता याच्यातली देवी सापडायची आपल्याला. याच्यातली देवी सापडायची. याचं नाव काय? सौरभ. आता सोहम. अरे वा ऐका बरं का बारीक. आता याच्यातली देवी सापडून देतो तुम्हाला. याचं नाव सोहम आहे. ऐका बरं का, आता बोलत जा. हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव. काही शंका नाही. हा जन्माला आला त्यावेळेला नाव होतं का? नाही. पुरावा सांगू? कागद आणि पेन काढून लगेच ज्ञानेश्वरीचा अध्याय आणि नंबर घेऊन जायचा आणि घरी गेल्या उचकून जायचं. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 आणि 329 नंबरची ओवी आहे. उपजली या बालकाशी नाम नाही तयापाशी मारीला नावे हाका ओ देत होते. झालं फायनल. आता हा कसा तयार झाला एका मिनिटात पटकन बरं का. फास्टमध्ये फास्ट बनवूनच दाखवतो पोरगं तुम्हाला. कीर्तनात लवकर पोर होते. चला आता पटकन पटापटा बनवून दाखवतो. श्रीसंग समतिथीला झाला तर मुलगा होत असतो. श्रीसंग विषमतिथीला झाला तर मुलगी होत असते. आणि श्रीसंग जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी आणि देवडी होत असते. पुरावा पाहिजे असेल तर पुलश्य नावाच्या ऋषीने श्री सूर्य अस्ताला जाताना संघ केला होता. तर रावण विभीषण कुंभकर्ण जन्माला आला. आणि हिरण्यकशिपूने नारायण म्हणून संघ केलता तर भक्त प्रल्हादात पोटी जन्माला आलता. एका मिनिटात सांगतो. श्रीसंग झाल्यानंतर महिला मंडळ लिहूनच घ्या. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कल्चर येतात. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग श्रीलिंगी किंवा पुल्लिंगी म्हणून जगामध्ये तिसऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सोमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन. किती महिना लागला आता? चला गाड्याला नाही तिसरा लागला. घ्या देऊन. आता पटकन ऐका बरं का. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कल्चर येतात. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला लिंग येतं. चौथ्या महिन्यामध्ये बाळाला हस्ती येतात. 5व्या महिन्यामध्ये बाळाला त्वचा येते. 6व्या महिन्यामध्ये बाळ फिरायला लागतं. ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो. ते डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं तर स्मरण होतं. ते देवाला प्रार्थना करतो, देवा मला बाहेर काढ. आणि बाळ बाहेर येताना तिथे आजीबाई लागते. आजीबाई बाळ जन्माला आल्याबरोबर हात वाला करते आजीचा आणि गार पाण्याने शिपडते. शिपडावं लागतं त्या बाळावर. आणि ते
सावध झालं का ते कार्ट म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काय घेणार. बाळ बाहेर आलं तेव्हा नीट ऐका, नंबर लिहून घ्या. बाळ बाहेर आलं तेव्हा 18 अध्यायामधली 100 नंबरची ओवी तयार झाली. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोळिया ना म्हणून नये धनंजयाच्या परी. आणि त्या बाळाच्या कपाळ 6वी लाईला आली तेव्हा 101 नंबरची 18व्या अध्यायातली ओवी तयार झाली. ललाटीचे लिहिले ते काही केलं मोडेगा. आणि ते बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, त्याला सोम हे नाव ठेवलं आणि तिला जी चिटकली तिचं नाव माया आणि हिचंच नाव देवी. आज सगळे लोक कशात गुंतले? माया तुटत नाही तर देव भेटत नाही, माया तुटत नाही तर देव भेटत नाही. मग 2018 या विचारी साहेबांनी एवढ्या मोठ्या कार्य केलेल्या कार्यक्रमात आपण आपल्यामध्ये थोडासा बदल करून घेतला पाहिजे. यावर तुमचं मत काय? आता कीर्तन नुसते आहे का आंतरिक बदलला पाहिजे. लोक नुसते बदलल्याच्या थापा आणतात. काय बदलले लोक? पांढरी केस काळी करणे, सुधारलं जग. काय खावं याची तरी अक्कल आहे का? महिला मंडळ पापड भाजून खातात का तळून?